फक्त त्यांचं स्वप्न चांगलं आहे, परंतु जनता सोडा भारतीय जनता पार्टीच त्यांना ठेवेल का नाही ठेवेल हा माझा त्यांना प्रश्न राहील. त्यांनी बाकी हिंदू आहे म्हणून मारलं असेल, पण एक मुसलमानाचा बळी गेला, त्यांनी हिंदू वाचवताना हे पण सांगितलं पाहिजे लोकांना. असं वाटतं देश प्रतिक्रिया देतो, जग प्रतिक्रिया देते. निषेध तर आहेच आहे. निषेध असताना ज्या पद्धतीनं पाकिस्तानचे अतिरेकी भारतात घुसून त्यांनी अशा पद्धतीनं निष्पाप लोकांचा बळी घेतलेला आहे, त्याला कारवाईला वेळ लागता कामा नये. हे लोक तर शोधले पाहिजे आणि गोळीनं गोळीला उत्तर दिलं पाहिजे. असं नाही, कारवाईला वेळ होता असं मी म्हणणार नाही, परंतु लवकरात लवकर कारवाई व्हावी अशा प्रकारची भावना जनतेची. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की 2034 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फक्त त्यांचं स्वप्न चांगलं आहे, परंतु जनता सोडा भारतीय जनता पार्टीच त्यांना ठेवेल का नाही ठेवेल हा माझा त्यांना प्रश्न राहील. अजित पवार आज परभणी, हिंगोली आणि नांदेड दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान परभणीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवलेला आहे आणि कर्जमाफीची मागणी केली आहे. बरोबर आहे, या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची घोषणा केलेली होती, तसं जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे, सरकारने वेगवेगळ्या सभेत म्हटलेलं आहे आणि सरकार आल्यानंतर या शब्दापासून आपला शब्द सरकारने बदललेला आणि त्यातल्या त्यात अजितदादांनी तर सांगितलं की मी असं कधीच म्हटलो नव्हतो. पण ते ज्या मंत्रिमंडळात आहे त्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री या गोष्टी बोललेल्या आहेत त्यांच्या जाहीरनाम्यात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची भावना योग्य आहे. बावनकुळे साहेबांनी शरद पवारची टीका केली की शरद पवार साहेबांनी जाऊन महिलांना विचारायला पाहिजे की नेमकं ते प्रकरण काय झालेलं आहे, मतासाठी चांगुलपणा करणं हे योग्य नाही. मला वाटतं भारतीय जनता पार्टी असेल किंवा बावनकुळे असेल मतासाठीच या गोष्टी करतायत ना. त्यांना या घटनेचं राजकारण सुचतंय ना. त्यांनी बाकी हिंदू आहे म्हणून मारलं असेल, पण एक मुसलमानाचा बळी गेला, त्यांनी हिंदू वाचवताना हे पण सांगितलं पाहिजे लोकांना. आणि शेवटी तुम्ही तरी हे का विषय सातत्याने करता, तुम्ही याचं उत्तर का नाही देत की अतिरेकी कसे घुसले तिथं, याचं उत्तर का नाही देत. तिथं सुरक्षा व्यवस्थेत का कमी होती तिथं, कारण तिथं पहलगाममध्ये जिथं घटना घडलेली तिथं वरती घोड्याने किंवा पायी जात आहेत. मग 2-2.5 तास तिथं पायी चालून जर ते अतिरेकी गेले असेल AK-47 घेऊन, तर तुमची यंत्रणा काय करत होती. ते सांगतात परमिशन होती नव्हती, एवढे प्रवासी आले, एवढ्या हॉटेल हे झाल्या, एवढ्या गाड्यांची वाहतूक झाली, तरी सरकार झोपलेलं होतं, सुरक्षा व्यवस्था झोपलेली होती. याचं उत्तर द्यायचं सोडून मला असं वाटतं या हिंदू मुसलमान उत्तरात जाण्याची गरज नाही. अतिरेक्यांना धर्म नसतोय, सत्य आहे, पण अतिरेक्यांनी धर्म विचारून मारलं जर असेल तर मला असं वाटतं येणार का अशी अतिरेक्यांना आपल्याला गोळीनं उत्तर दिलं पाहिजे. संजय गायकवाड यांनी आरोप केले महाराष्ट्र पोलिसांवर की महाराष्ट्र पोलीस हे अकार्यक्षम आहे. 50 लाख पकडले तर 50,000 घेतले दाखवतात सत्ताधारी पार्टीचा आमदार आरोप. मात्र त्यांना याचा चांगला अनुभव आहे, बऱ्याच वेळेस त्यांचे पकडले गेलेले आहेत. नाला सपोर आहे, तर नाला सपोरमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, जे काही हमला झाला ना त्याच्या सपोर्ट संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होतो. काय त्याच्यात म्हणजे त्यांना सपोर्ट केलं. मला असं वाटतं जो कोणी आतंकवाद्याला सपोर्ट करत असेल या देशातला त्याला सुद्धा चिरडून टाकलं पाहिजे.